शेवटच्या 3 महिन्यामध्ये पूर्व परीक्षा पास होऊ शकते का? हा बऱ्याच मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहे. बरेच कॉल येतात. मुलं विचारतात का सर अभ्यास झालेला नाही. 3 महिने बाकी आहे पेपरसाठी. खरंच पूर्व परीक्षा पास होऊ शकते का 3 महिन्यामध्ये? तर त्याचंच उत्तर द्यायला आजचा हे लेक्चर घेतोय. एकदम प्रॅक्टिकल गोष्टी सांगाल तुम्हाला. आणि पूर्व परीक्षा हे 3 महिन्यात पास होणं किंवा 3 वर्षात पास व्हाल किंवा 6 वर्षात पास व्हाल. ठीक आहे? हे सगळं डिपेंड करतं का तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने करताय. ज्याला कळलं अभ्यास कसा करायचा आहे, परीक्षेचे डिमांड काय आहे, ते हे सगळं ह्या लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. तो आहे ना खरंच 3-4 महिन्यामध्ये पास होतो. पूर्व परीक्षा बरं का. म्हणजे तसं केलं तर 10 वर्षे कमी पडता आणि जर स्ट्रॅटेजिकली केलं तर एकदम कमी वेळात तुम्ही पास होऊ शकता. तर त्याच गोष्टी सांगाल तुमचा थोडाफार अभ्यास झालेला असेल. पुढच्या 3 महिन्यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी करायची? काहीच अभ्यास झालेला नसेल तरी पुढच्या 3 महिन्यामध्ये पास होण्याचे चान्सेस कसे वाढू शकतात? ठीक आहे. नवीन मुलांसाठी पण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतील. कारण ह्या गोष्टी ना सगळ्यांना माहीत असतं पण इम्प्लिमेंटेशन ते कशा पद्धतीने करायचं हे कळत नाही बरं का. सगळ्यात मोठी चूक हीच राहते का अभ्यास करताना चुका होतात आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष वाया जातं. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देईल. का हे परीक्षा पास होण्यासाठी ते आता पुढचे 3 महिने बाकी आणि गट क साठी जवळ-जवळ 116 दिवस बाकी आणि खूप मोठी ॲड असणार आहे गट क ची. कारण सरळ सेवा सगळ्या एम-पी-एस-सी मध्ये आलेल्या आहे. कदाचित त्या गट क मध्ये बऱ्याच त्यातल्या पोस्ट ॲड होतील. त्याच्यामुळं ही खूप प्रचंड मोठी संधी असणार आहे 2026 ची. ओके. स्टार्ट करू. हेच टायटल आहे का शेवटच्या 3 महिन्यामध्ये कंबाईन पूर्व परीक्षा पास होऊ शकते का? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, त्याचं उत्तर आहे यस, होऊ शकते. मी ज्या गोष्टी सांगाल ना आज त्या प्रचंड प्रॅक्टिकल बेसिसवर आहे गोष्टी त्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल बरं का. ठीक आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर 100% पास होऊ शकता तुम्ही. ओके. तर त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का? ती म्हणजे एकतर प्लॅनिंग. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे मार्गदर्शन. कसं करायचंय ते. ठीक आहे. हे पुढच्या 3 महिन्याची प्लॅनिंग कशी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी ते कसं करायचं याचं मार्गदर्शन असलं पाहिजे. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट का प्रचंड हार्डवर्क करण्याची तयारी. का मला लवकरात लवकर ही परीक्षा पास व्हायची आणि लवकरात लवकर माझी ड्रीम पोस्ट मिळवून मला या क्षेत्रातून बाहेर पडायचंय लवकरात लवकर आणि माझं लाईफ जगायचंय. ठीक आहे. मग मी इथे लिहिल प्रचंड हार्डवर्क. ठीक आहे. प्रचंड हार्डवर्क किंवा मेहनत त्याला म्हणा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील. याच्यामध्ये इलॉन मस्कचं एक वाक्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे बरं का. आपल्या या क्षेत्रामध्ये ते लागू होतं. इलॉन मस्कने एकदा सांगितलं होतं त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये की मला जर एखादी गोष्ट 10 वर्षामध्ये अचीव्ह करायची असेल, तर मी काय करतो त्या 10 वर्षाचा प्लॅन बनवतो. ठीक आहे. त्या 10 वर्षाचा काय करतो तो प्लॅन बनवतो आणि हा प्लॅन 1 वर्षामध्ये कसा पूर्ण होईल याच्यासाठी मी प्रयत्न करतो. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट त्याला 10 वर्षामध्ये अचीव्ह करायची त्याचा तो प्लॅन तयार करतो आणि तो प्लॅन 1 वर्षामध्ये कसा मी पूर्ण करेल, कसा इम्प्लिमेंट करेल त्याचा मी प्रयत्न करतो. भले जी गोष्ट 10 वर्षामध्ये पूर्ण होणार ती 1 वर्षामध्ये पूर्ण नाही होणार माझ्याकडून. पण जे 10 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे त्यांच्या मी खूप जास्त पुढे असेल. मग तसंच आहे. इथं एम-पी-एस-सीचा अभ्यास करताना तुम्हाला जी गोष्ट 1-1.5 वर्षामध्ये मुलं करतात ती 3-4 महिन्यामध्ये तुम्ही अचीव्ह करू शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजिकली जावं लागेल. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट तुम्हाला इथे ऍड करायची ती म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. एका विषयासाठी एका सब्जेक्टसाठी एकच बुक वाचायचंय. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. इथं सगळ्यात मोठी मिस्टेक होती. कोणीतरी तुम्हाला सांगतं, टॉपर सांगतात, तुमचे मित्र सांगतात, सीनियर सांगतात की याच्यासाठी हे पुस्तक वाच, आता वेळ कमी, ही नोट्स वाच. तसं करायचं नाही. पुस्तकं स्टँडर्ड वाचायची तुम्हाला, पण ते पुस्तकं वाचण्याची पण स्ट्रॅटेजी. तुम्हाला पुस्तकं हे टॉप टू बॉटम नाही वाचायचे. पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत नाही वाचायचे. ते कसे वाचायचे याचा डिटेलमध्ये मी मागचा व्हिडिओ टाकला होता बघा. शेवटच्या 90 दिवसाची स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये कोणते पुस्तकं वाचायचे आणि कसे वाचायचे सगळं सांगितलेलं आहे. आज पण मी थोडक्यात सांगाल त्या गोष्टी. ओके. आता पहिली गोष्ट तुम्हाला फायनल काय करायची, एका विषयासाठी एकच बुक वाचायचंय. एका विषयासाठी एकच बुक वाचायचंय हे पहिल्यांदा ठरवायचंय तुम्हाला. पुढचा प्रश्न तुमच्यामध्ये समोर येतो की हे बुक वाचायचे कसे. मग ह्या बुक मधले कोणत्या गोष्टी वाचायच्या. ह्या बुक मधल्या आता जर एका विषयासाठी एक बुक वाचायचं तर ह्या बुक मधल्या कोणत्या गोष्टी वाचायच्या ती महत्वाची गोष्ट आहे. तर बघा मित्रांनो, जर पॉलिटी सब्जेक्ट आहे, ठीक आहे, पॉलिटी आहे आपला, पॉलिटीचे आता 15 प्रश्न विचारले जातात. ओके. मग हे 15 प्रश्न कोणत्या टॉपिक मधून येतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. आयोगाचा जो पेपर सेटर असतो त्याला काहीतरी आयोग इन्स्ट्रक्शन देतं तर तुला पेपर सेट करायचा आहे ह्या विषयाचा.
त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असतो ना, का असं सांगितलं जातं तुम्ही राज्य व्यवस्थेचा पेपर किंवा पॉलिटीचा पेपर सेट करा. नाही, त्याच्यासाठी काहीतरी चौकट दिली जाते, क्रायटेरिया दिला जातो ना. मग हे 15 प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले जातात हे जर समजून घ्यायचे तर सगळ्यात बेस्ट मेथड काय काय करायचं. तर तुम्ही ग्रुप बी चा अभ्यास करताय 2018 पासून कंबाईन ग्रुप बी ही झालेली. पहिलं काय होतं, सेपरेट एक्झाम होत्या, PSI ची वेगळी, STI ची वेगळी, SO ची वेगळी, या सगळ्या सेपरेट एक्झाम होत्या. पण 2018 पासून काय झालेले, या सगळ्या परीक्षांची एकच कंबाईन होते. ओके, 2018 पासून तर 2025 पर्यंत काय झालेलं आहे, 8 क्वेश्चन पेपर झालेले, आतापर्यंत 8 पेपर झालेले. तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक वर्षाचं, आता तुम्ही 2018 पकडलं ना, 2018 ला विचारलेले जे प्रश्न असतील त्यावेळेला 10 प्रश्न विचारले जायचे. ते 10 प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले गेले ते टॉपिकची लिस्ट काढायची. ठीक आहे, 18 ची लिस्ट काढली 10 टॉपिकची, 19 ची सेम लिस्ट काढायची, 20 ची सेम लिस्ट काढली का कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले, असं तुम्ही 8 प्रश्नपत्रिकांचं करताय. 2 तास लागतील. प्रश्नपत्रिका घेऊन बसायचं. आता तुमच्या पुढे प्रश्न येतो की हे सर्व PYQच्या क्वेश्चन पेपर कुठे भेटतील, म्हणजे आपले हे PYQचे हे जे क्वेश्चन पेपर हे मला एक ठिकाणी कुठे भेटतील, मला खूप शोधावं लागेल. तर बघा, स्वाध्याय अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. स्वाध्याय अकॅडमीचा ऍपची लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्यामध्ये PDF फोल्डर मध्ये जा किंवा कंबाईन ग्रुप बीचं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये जा. तिथं सर्व प्रश्नपत्रिका आपण 2018 पासूनच्या 2025 पर्यंतच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सर्व प्रश्नपत्रिका टाकलेल्या उत्तरांसह, म्हणजे त्याच्या मागे आन्सर की पण दिली, त्या प्रश्नपत्रिका तुम्ही तिथून डाउनलोड करा. एक ठिकाणून तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर भेटतील. ओके, तुम्ही असं जर केलं 2025 पर्यंत, तुम्हाला काय कळत यार, का काही टॉपिक असे आहे का ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे काय गोष्टी कळेल का, पेपरच्या आधी वाचण्यासाठी तुम्हाला VIMP टॉपिक भेटतील. बरोबर, एखाद्या टॉपिकवर दर दोन वर्षाला किंवा दरवर्षी प्रश्न विचारला जातो, ते तुम्हाला मिळतील. ते ग्रीन करून ठेवायचे, ते VIMP लिस्ट मध्ये टाकायचे. असं तुम्हाला प्रत्येक विषयाचं करायचंय. म्हणजे तुम्हाला काय कळत का, तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही पडणार. पॉलिटीचं पुस्तक म्हणजे स्टँडर्ड बुक सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, त्याच्यावरून तुम्हाला काय कळत का, एका पुस्तकामधले फक्त 100 ते 150 पेजेस मला वाचायचे, जरी ते 400 पेजेसचं पुस्तक आहे. मुलं मिस्टेक काय करतात, ते पहिल्या पेज पासून वाचायला सुरुवात करतात, सगळंच वाचतात. मग तुम्हाला ह्या VIMP टॉपिक जेव्हा कळतील का, एखाद्या टॉपिकवर वारंवार प्रश्न आहे, 2018 ला त्याच टॉपिकवर विचारला, 2020 ला विचारला गेला, 2021 ला पण विचारला गेला, मग तो टॉपिक काय ठरतो आपल्यासाठी, VIMP ठरतो, खूप महत्वाचा ठरतो. मग आपण काय करतो, त्याची परफेक्टली रिव्हिजन करतो, त्याच्या नोट्स काढतो आणि त्याचं पाठांतर करतो डायरेक्ट. याच्यावर आलेलं क्वेश्चन माझा परत चुकणार नाही, असं करायचंय तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला कळलं. तुम्हाला मागचा काय सांगितलं, मागचा फॉर्म्युला काय सांगितलं की एका विषयासाठी तुम्हाला एक बुक वाचायचंय, ते बुक कसं वाचायचंय ते सांगितलं. तुम्हाला आधी काय करायचंय, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात हे काढायचंय. ठीक आहे, 3 महिन्यामध्ये 100% तुम्ही पास व्हाल, या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना, प्लीज एकदा लाईक करा यार. खूप मेहनत केलेली आहे याच्या मागे, तुम्हाला कळेल पुढे का किती गोष्टी गोळा करून आणलेल्या आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, विथ प्रूफ दाखवणार आहे सगळ्या गोष्टी. आणि कमेंट करा जर तुम्हाला जर फायदा होणार असल्याचा, नक्की करा. खूप आनंद भेटतो तुमच्या एखादी कमेंट चांगली वाचल्यानंतर, आणि पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा भेटते. सबस्क्राईब करायला विसरू नका, खूप चांगले व्हिडिओ टाकतो या युट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, खूप फायदा होईल भविष्यामध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. आता पुढची महत्वाची गोष्ट ती जी आहे ती म्हणजे काय, का तुम्हाला बुक वाचायचं कळल्यानंतर, बुक कळल्यानंतर कसं वाचायचं कळल्यानंतर त्याच्या पुढचा महत्वाचा फॅक्टर येतो, तो म्हणजे PYQ. ही गोष्ट मुलांना कशी करायची हेच कळत नाही. वर्षानुवर्ष जुने मुलं आहे त्यांना सुद्धा कळत नाही बरं का कसं करायचंय. काहीतरी टॉपिक वाचता, त्याच्यावर आलेले प्रश्न बघतात, तशा पद्धतीने नका करू PYQ अनालिसिस. एखादं कोणतं तरी पुस्तक घेतलेलं राहतं, तुम्ही त्याच्यातलं विश्लेषण वाचत बसता. काय राहतं, तुम्हाला हे कळलं पाहिजे का आयोग प्रश्न कसा विचारतंय, आयोग स्टेटमेंट चुकवतंय तर कशा पद्धतीने चुकवतंय, ते चुकलेलं स्टेटमेंट बरोबर कसं आहे, याला PYQ अनालिसिस म्हणतात. कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात हे सगळं काढायचं असतं. प्रार्थना समाजावर जर दरवर्षी प्रश्न आहे, तर प्रार्थना समाजावर कशा टाईपचा प्रश्न विचारला, एखाद्या वेळेस स्थापनेवर विचारला असेल, एखाद्या वेळेस त्यांच्या कामावर विचारला असेल, एखाद्या वेळेस त्याच्या उद्दिष्टावर विचारला असेल, मग ते कळलं पाहिजे कशावर, ते PYQ अनालिसिस मधून कळतं. ते मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं. पहिली महत्वाची गोष्ट, PYQच केल्यानंतर काय होतं, आयोग प्रश्न कसे विचारतं, कुठे फसवतं ते कळतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे आता तुम्हाला मी काही प्रूफ दाखवणार आहे, ते प्रूफ बघितल्यानंतर तुमचे डोळे उघडते. कारण हे लवकर कळत नाही आपल्याला, आम्हाला पण नव्हतं कळलं त्यावेळेस. ठीक आहे, हे कोणीतरी सांगणार आहे, तुम्ही लकी यार की ह्या गोष्टी खूप उलगडून तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, एकदम सिम्पली एक्सप्लेन करून सांगतोय. पहिली गोष्ट कळली तुम्हाला. दुसरी गोष्ट कळेल तुम्हाला का रिपिटेशन खूप होतंय क्वेश्चनचं. तुम्ही हिस्ट्रीचे आत्ता 2025 चा जर पेपर बघितला तर 2025 मध्ये 7 प्रश्न हिस्ट्रीचे रिपीट होते. तसा विचार केला तर 9 प्रश्न
डायरेक्टली इनडायरेक्टली रिपीट होते मागच्या वर्षातले, पण 7 याचे प्रूफ दाखवणार मी तुम्हाला. 7 प्रश्न म्हणजे काय, 70% रिपिटेशन झालं ना. सेम जॉग्राफीचे 5 ते 6 प्रश्न रिपीट होते. तसंच पॉलिटीचं आहे, तसंच इकॉनॉमिक्सचं आहे. म्हणजे जरी आपण 70% नाही पकडलं, 40% जरी क्वेश्चन आपण म्हटले 35 ते 40% रिपीट होत आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली ऑप्शनचा क्वेश्चन बनतो, क्वेश्चनचा ऑप्शन बनतो, तरी हे 40 मार्क्स जे असतात हे फुकटचे मार्क्स ना रे 100 पैकी, ज्यांनी पीवायक्यूचं अनालिसिस केलं त्यांच्यासाठी. आता तुम्ही मला प्रूफ दाखवा आम्हाला. आता बघा हा प्रूफ. ग्रुप सी 2024 ला प्रश्न विचारला गेला. काय विचारलं होतं, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणत्या कोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या कोणत्या संस्था स्थापन झाल्या. दिलं होतं सोशल सर्व्हिस लीग नामजोशी, सर्वंट सोसायटी ऑफ इंडिया, गोपालकृष्ण गोखले, डिप्रेस क्लास मिशन वीरा शिंदे. असा क्वेश्चन फॉर्म केला 2024 ला गट कला. 2025 चा प्रश्न बघा, गट बचा. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली. इथं काय म्हटलं, कोणत्या सामाजिक संस्था. आता काय विचारलं, कामे केली. इथं विचारलं होतं सोशल सर्व्हिस लीग, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी, डिप्रेस क्लासेस मिशन, हे विचारलं होतं. आणि इथं बघा त्याच वाक्यामध्ये रूपांतर केलं. नामजोशी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मंजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. इथं बघा सोशल सर्व्हिस लीग नामजोशी. पुढचं वाक्य बघा, देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. इथे बघा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी नामदार गोखले. फक्त वाक्यामध्ये रूपांतर केलं, त्याचा उद्देश ऍड केला. आता मी हे एक्सप्लेन करताना पीवायक्यूच्या बॅच मध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं होतं. त्या मुलांचे पाठ झालेले आहे, जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचे लिटरली 65 67, तो सागरचा त्यांचा स्कोर तर 67.5 आहे. तसा माझा एक स्टुडंट आहे, त्यानं ती पीवायक्यूची बॅच केली होती फक्त 67.5 गडबल. सांगा किती सेफ स्कोर आहे हे असं. आता बघा खाली विचारला डिप्रेस क्लास मिशन वीरा शिंदे. वाक्यामध्ये बघा, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी वीरा शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन वीरा शिंदे. त्याच गोष्टी, फक्त इथं काय दिलं, जोड्या दिल्या आणि तिथं काय केलं, त्याचं वाक्यामध्ये रूपांतर केलं. स्मार्ट मुलाला हे कळणार आहे. फुकटचा एक मार्क आहे का नाही हा गट बचा, ज्या मुलांचा आता कमी स्कोर आलेला आहे त्यांचा हा जर क्वेश्चन चुकला असेल तर 1 मार्क गेला ना रे इथं. असे किती मार्क जातील पुढे कळेल तुम्हाला. बघा मला इथं उत्तर नाही सांगायचं, आयोग कसं करतंय ते सांगायचं. पुढचा क्वेश्चन बघा, काय विचारलं, काँग्रेसच्या ग्रुप बी 2022 चा प्रश्न बरं का. ग्रुप बी 2022 लय मागं नाही जाते. काय विचारलं होतं, काय अधिवेशन दिले होते काँग्रेसचे, प्रथम, दुसरे, तिसरे, चौथे आणि त्याचे अध्यक्षांच्या जोड्या दिल्या होत्या. आयोगाने 2025 ला क्वेश्चन विचारला. 6 नंबरचा प्रश्न जाऊन बघा तुम्ही. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. इथं बघा तिसरे अधिवेशन 1887, याचं उत्तर होतं बदरुद्दीन तय्यबजी. 1887 ला मद्रास जे अधिवेशन झालं होतं, बदरुद्दीन तय्यबजी त्याचे अध्यक्ष होते. इथं फक्त हे वाक्य उचललं आणि त्याचे अध्यक्ष विचारले, तिथं जोड्या लावा विचारले होते, इथं त्याचं वाक्यात रूपांतर केलं, बदरुद्दीन तय्यबजी हे त्याचा आन्सर होता. फुकटचा 1 मार्क्स आला का, फुकटचा 1 मार्क्स पीवायक्यू मधून. गट क 2022 ला विचारलेला प्रश्न रिपीट झाला, इथं जोड्या लावा विचारलं होतं. आता भविष्यात काय विचारलं जाईल 2026 ला. चौथे अधिवेशन कुठे झाले, अलाहाबाद. कोण होते अध्यक्ष हे विचारलं जाऊ शकतं, प्रथम विचारलं जाऊ शकतं, दुसरे विचारले जाऊ शकतं, कोण होतं, कुठे झालं, कोणत्या वर्षी झालं, सगळी इन्फॉर्मेशन या प्रश्नामध्ये भेटते ना आपल्याला. मग तुम्ही जर पीवायक्यू केलेला असेल तर हा प्रश्न चुकेल का तुमचा. नाही. तुम्ही काय करता, नुसते पुस्तक वाचायच्या मागे लागता. करता का नाही मला सांगा. तर तुम्हाला ही गोष्ट तुम्ही जर खरंच करत असाल तर खरंच टाका का यार ही मिस्टेक होत आहे सर. याचे सोल्युशन करायचे मी कॉल पण करेल तुम्हाला. तुम्ही कॉल करा ह्या नंबरवर 95 55 22 15 84. ठीक आहे, तुम्हाला हेल्प केली जाईल. कसं जायचंय कसं आहे ते सांगितलं जाईल सगळं. सांगा, बोलायचंय मला. ठीक आहे, हा नंबर आहे. आता बघा 2 मार्क फुकटचे 2 क्वेश्चन झाले, प्रूफ दाखवला. तिसरा प्रश्न बघा, 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे काय, आयटक. ठीक आहे, आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. हा प्रश्न विचारला होता ग्रुप सी 2024 ला. हा क्वेश्चन ऑलरेडी 5 वेळा रिपीट झालेला होता मागच्या 10 वर्षामध्ये. ह्या वेळेस आयोगाने काय केलं 2025 ला बघा,
खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? तिथं विचारलं पहिले अध्यक्ष कोण होते, इथं विचारलं कोणी भूषवले नाही. मग ज्या वेळेला आपण आयटकचा अभ्यास करतो तर आपण काय करतो, आयटकची स्थापना करतो. ठीक आहे, आयटकची स्थापना करतो कधी झाली, 1920 ला झाली, आपल्याला कळतं. हे एक्सप्लेनेशन मध्ये मी सांगितलेलं आहे बॅच मध्ये सगळं. ठीक आहे, 1920 ला झाली. पहिले अध्यक्ष कोण होते आपल्याला माहिती, कोण होते पहिले अध्यक्ष, सॉरी इथं पहिले अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय होते. आयटकची स्थापना कधीची, 1920. पहिले अध्यक्ष लाला लजपत राय. ठीक आहे, मग त्याच्या पुढचं का पुढे कोण कोण अध्यक्ष होतं, मग आपल्याला कळतं जवाहरलाल नेहरू होते, सरोजिनी नायडू होत्या, सी.आर. दास, हे सगळं आपल्याला कळतं ना तिथून. ठीक आहे, सी.आर. दास होते, सरोजिनी नायडू होते, जवाहरलाल नेहरू होते, एवढंच बघायचं होतं. त्याचा उद्देश काय, एवढं झाला आयटकचा अभ्यास. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कसं काढायचं ते सगळं कळतं. तिसरा प्रश्न, 3 क्वेश्चन म्हणजे 3 मार्क झाले का हिस्ट्रीचे. पुढचा क्वेश्चन बघा. राज्यसेवा 2020 ला प्रश्न विचारला होता, ब्राह्मणेतर वृत्तपत्र व त्याचे संपादक त्याच्या जोड्या लावा. मुख्यचा प्रश्न आहे हा. विचार बघा, विजय मराठा, जागृती, दिनमित्र, कायवारी, श्रीपतराव शिंदे, भगवंतराव पाळेकर, मुकुंदराव पाटील, दिनकरराव जवळकर. 2025 ला गटबला प्रश्न आला. नाव बघा, मुकुंदराव पाटील, वार कोठारी, भगवंत पाळेकर, श्रीपतराव शिंदे. विजय मराठा, जागरूक, दिनमित्र, हे बघा, विजय मराठा, जागृती, दिनमित्र, त्याच गोष्टी, त्याच तसली तसा रिपीट क्वेश्चन, एकच ऑप्शन चेंज आहे. फुकटचा मार्क्स आहे. तुम्ही जर ते पीवायक्यू केले असते तर हा 4था मार्क्स फुकटचा होता, फ्री. लय पुस्तकं हिस्ट्रीच्या, काहींनी खूप पुस्तकं वाचलेले तरी हे क्वेश्चन चुकले का, तर अर्धा तास, फक्त 2-3 तास, अर्धा तास दररोज जर पीवायक्यू अनालिसिस केला असतं ते प्रश्न चुकले नसते. दररोज अर्धा तास, फक्त मागच्या 10 वर्षाची प्रश्नपत्रिका करायची होती. लय मागं पण जाऊ नका तुम्ही, फक्त मागचे 10 वर्ष करा. विनंती करतो, पास व्हायचं असेल ते करावं लागेल. स्ट्रॅटेजी सांगतोय हा तुम्हाला. मी काय सांगितलं पहिल्यांदा, बुकचं सांगितलं, कसं वाचायचं ते सांगितलं, पीवायक्यू का करायचे त्याचं आता विश्लेषण देतोय. पुढे मी तुम्हाला रिव्हिजन प्लॅन सांगल, टार्गेट कोणते कोणते ठेवायचे त्या गोष्टी सांगल. महत्वाचं लेक्चर आहे, खूप व्यवस्थित बघा. 4था प्रश्न, 3 मार्क्स. पुढचा क्वेश्चन बघा. ग्रुप सी 2019 ला विचारलं होतं. 1935च्या कायद्यावर प्रश्न विचारला होता, त्याचे काही हे दिलेले लिस्ट. ठीक आहे, त्याच्यातल्या काही तरतुदी दिल्या होत्या. परत ग्रुप सी 2024 ला विचारलं, काही कायदे दिले होते. 2019चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा, 1919चा रोलेट कायदा, 1919, हे सगळे कायदे दिले. आयोगाने बघा किती स्मार्ट खेळला. आयोगाने फक्त याच्यातल्या तरतुदी पुढे दिल्या, तसले तसे कायदे दिले. 1935, 1909. 1909च्या कायद्याने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. हा प्रश्न राज्यसेवा मुख्यमध्ये 4 वेळा रिपीट आहे. मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये ह्या कायद्यांवर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ह्या कायद्यांवर जर विचार केला तर 30 ते 40 प्रश्न तुम्हाला भेटतील. त्याच तरतुदी दिलेल्या आहेत, त्याच तरतुदी. मग आता हे जे मागचे प्रश्न आहे, ग्रुप सी 2019 केला असता तुम्हाला 1935च्या कायद्याच्या तरतुदी कळल्या असत्या. ग्रुप सी 2024 जरी केला असतं, ह्या कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी काय ते जरी कळलं असतं. असाच प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारला गेला. ह्या कायद्यावर नाव विचारलं होतं, त्या कायद्याचं नाव काय. म्हणजे त्याच गोष्टी, तेच पेपर सेटर आहे, तोच क्रायटेरिया आहे, त्यांच्याकडे असलेली बुक लिस्ट पण तीच आहे. त्याच गोष्टीवर प्रश्न विचारला जातात. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे का काय करायचं. पुस्तकं वाचत बसू नका, काय वाचायचं हे कळू द्या, आणि पीवायक्यू कसे करायचे हे पुढे सांगणार आहे. ओके, आता बघा 5वा प्रश्न झाला. 5 मार्क आले का तुमचे फ्रीचे. 5 मार्क्स पीवायक्यू मधून, 5 मार्क्स हा 10 पैकी. हिस्ट्रीला 10 प्रश्न विचारले जातात 10 मार्क्स साठी, 5 मार्क तुम्हाला दाखवलेले. 6वा प्रश्न बघा. संताळ ह्या उठावावर प्रश्न विचारला गेला. मोपला उठावावर प्रश्न गेलेला आहे. भुल्ल्यांच्या उठावावर प्रश्न विचारला गेलेला आहे. संताळांचं हे दिलेलं होतं. याचा जर तुम्ही अभ्यास केला असता तुम्हाला संताळांचा उठाव कुठं झाला याचं उत्तर मिळालं असतं. मोपल्यांच्या बंडावर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. कोलांच्या उठावर विचारलेला, भिल्लांच्या उठावर, ह्या सगळ्या याच्यावर क्वेश्चन विचारला. आयोगाने सिंपल सांगितलं कोणत्या ठिकाणी झालं. इनडायरेक्ट रिपीट आहे, जसली तसा हा जरी नसला तरी तुम्हाला त्या इन्फॉर्मेशन मधून प्रश्न, म्हणजे त्याचं जर तुम्ही सर प्रश्न वाचला आणि त्याचं एक्सप्लेनेशन जर स्वतः काढलेलं आहे, पीवायक्यू अनालिसिस त्यालाच म्हणतात, ते कसं काढायचंय पुढे सांगणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका. तरी ह्या प्रश्नांची उत्तरं भेटतात. हा पण फुकटचा मार्क्स आहे 6वा, पीवायक्यू मधून आलेला हा 6वा मार्क हिस्ट्री मधला. पुढचा प्रश्न बघा. राजश्री शाहू छत्रपती शाहू महाराजांवर त्यांच्यावर सेपरेट ह्या विधवा, कुठे गेला एक मिनिट,
विधवा पुनर्विवाहावर जोडी विचारलेली होती. मागच्या 10 वर्षामध्ये 2दा विचारलेली ही जोडी. का शाहू महाराज दिले होते विधवा पुनर्विवाह. जोड्या विचारलेल्या आहे. त्यांच्या कामावर हे सक्तीच्या मोफत शिक्षणावर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. ठीक आहे. हा सुद्धा एक PYQ मधून आलेला प्रश्न आहे. मुझफ्फराबाद खटल्यावर क्वेश्चन विचारला होता, तो पण इनडायरेक्टली रिपीट होता. त्यावेळेस विचारलं होतं का कोणाला फाशी देण्यात आली, आता विचारलं कोणावर खटला दाखल करा. म्हणजे त्याच गोष्टी. आता तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे, तुम्ही काय करायला माहिती आहे का? आता सपोज हा याचा PYQ अनालिसिस करायचं आहे तुम्हाला. काय कराल तुम्ही? मोपल्यांचे दंड कोणत्या वर्षी झाले त्याचं वर्ष लिहाल. याचे लीडर कोण होते, लीड कोणी केलं होतं ते लिहाल. आणि हे कशाशी संबंधित होतं ते लिहाल. आणि कोणत्या ठिकाणी झालं होतं ठिकाण लिहाल. 3च प्रश्न लिहायचे, 4च प्रश्नांचे उत्तर लिहायचे. मोपल्यांचं बंड कोणत्या वर्षी झालं, लीडर कोण होतं, कशाशी संबंधित होता आणि ठिकाण. संपलं. 4 ओळीमध्ये नोट फायनल. पोलांचा उठाव कुठे झाला, कोणत्या वर्षी झाला, लीडर कोण होतं, कशासाठी झाला, संपला विषय. भिल्लांचा उठाव सेम असंच. सपोज आता हा कायद्याचा अभ्यास करताय तुम्ही. 1858 चा कायदा, महत्वाच्या 4-5 तरतुदी. काय झालं होतं, भारत मंत्री पद निर्माण करण्यात आलं होतं, काय काय झालं होतं ते सगळं लिहित आहे. मग पहिला भारत मंत्री कोण होता ते उत्तर भेटतंय तुम्हाला. तसंच 1909 चा कायदा, सगळ्यात महत्वाचं, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू करण्यात आला होता. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या होत्या, 3-4 महत्वाच्या तरतुदी लिहिल्या, तुम्हाला संपलं उत्तर. 1909 चा कायदा प्रिपेअर झाला तुमचा अशा पद्धतीने. मग हे सगळं विश्लेषण करण्यासाठी ना ही एक बॅच आहे. याची किंमत असती तर तुम्हाला 499 दिसते, पण आता 399 चालू आहे, ऑफर सुरू आहे. ग्रुप बी कंबाईनच्या फोल्डर मध्ये जा. ग्रुप बी आणि ग्रुप सी 2018 पासून तर 2025 पर्यंतच्या 14 क्वेश्चन पेपर बरं का. इथं 12 दिलेलं आहे. ह्या 14 प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये विश्लेषण दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या खूप विद्यार्थ्यांनी बॅच घेतलेली. त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट पण आले, काही पोस्ट काढून निघून गेले. ठीक आहे. आता मुलं मेन्सला आहे ह्या बॅचमुळे. याच्यात हे सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं. प्रश्न आयोग कुठं फसवतं, तुम्हाला अभ्यास कसा करायचा, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रत्येकाचं, प्रत्येक ओळीचं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. लॉजिकली प्रश्न कसे सोडवायचे, तुम्हाला माहित नसेल तर प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, सगळं या बॅच मध्ये दिले. ही बॅच कुठे भेटेल, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. डिस्क्रिप्शन मध्ये स्वाध्याय अकॅडमीचं ऍप दिलेलं आहे, लिंक दिलेली, ती लिंक डाउनलोड करा. तिथं कंबाईन फोल्डर मध्ये जाऊन ही तुम्हाला बॅच मिळेल. तुम्हाला गट ब ची घ्यायची असेल तर गट ब ची सेपरेट पण बॅच आहे, गट क ची पण सेपरेट आहे. मी म्हणेन दोन्ही पण एकत्रित घ्या, कारण गट ब आणि गट क चे इंटर म्हणजे गट ब चे क्वेश्चन गट क ला विचारले जातात, गट क चे गट ब ला विचारले जातात, गट ब चे पण गट ब ला विचारले जातात. म्हणजे त्याच रिपिटेशन होतं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं. काही राज्यसेवेचे पण प्रश्न विचारले जातात, ते पण PYQ केले तर चालतील. 399 रुपये तुमचं अभ्यासाचं मेथड बदलून देईल. तुम्ही जर या 14 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जर केलं पुढच्या 8-10 दिवसामध्ये, सगळ्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या समोर राहील. तुम्हाला तेच रिवाइज करायचे पेपरच्या आधी, त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. 7 प्रश्न दाखवले रिपीट झालेले. जर PYQ केले असते तर हे 7 मार्क फिक्स झाले असते, उरलेले 3 मार्क अभ्यासून आले असते. त्यातले 1-2 जरी बरोबर आले असते तरी तुम्ही 9 प्रश्न बरोबर आहे ना. हिस्ट्रीमध्ये जोक नाही. तसंच जिओग्राफीचं आहे, पॉलिटीचं तसंच आहे, इकॉनॉमीचं तसंच आहे बाळा. हे तुम्हाला कोणी सांगत नाही, हे सगळं इथं दिलेलं आहे. एवढं इझी आहे सगळं. फक्त कसं करायचं हे माहित पाहिजे, योग्य मार्गदर्शन पाहिजे. मी ह्या बॅच मध्ये खूप गोष्टी सांगितल्या की तुम्ही अभ्यास कसा करा. म्हणजे राहुल सर असतील, मी असतील, भूषण सर असतील, जेवढ्यांनी सगळे एक्सपर्ट लोकांनी शिकवलेलं आहे. बघा तुम्ही एकदा जाऊन डेमो लेक्चर बघा आणि मग बॅच घ्या. तुम्हाला जर आवडली तर घ्या, तुम्हाला 100% आवडेल हे मला माहिती. ओके. तुम्हाला जर कळत असेल तर एकदा नक्की काय करायचंय तुम्हाला, की ह्या वर्षी मी पासच होणार असं काहीतरी स्वतःच्या मनाशी काहीतरी जिद्द बाळगा. कमेंटमध्ये ह्या लेक्चरचा काय फायदा होतो ते नक्की टाका. नक्की टाका, वाट बघतोय तुमची. बघा आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं आतापर्यंत, बुक सांगितलं एका याच्यासाठी एक. आता काही मुलं म्हणतात बुक न वाचता नोट्स वाचल्या चालेल का एखाद्याच्या. यार तुम्हाला बुक घ्यायचे स्टँडर्ड बुक, त्याच्यामधून शोधायचं PYQ करून तर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात ते टॉपिक परफेक्ट करायचे. तुमचे मार्क्स कुठंच जातील नाही. पॉलिटीचे त्याच गोष्टीवर प्रश्न आहे. फुकटचे मार्क्स डायरेक्ट 15 पैकी 15 मार्क्स येणारे पोरं आहे. त्यांना कळलंय का काय वाचायचंय, बुक्स कळलं, काय वाचायचंय ते कळलं, PYQ कसे करायचे ते कळलं. ठीक आहे. आता पुढची महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमचा काय क्वालिटी स्टडी, रिव्हिजन आणि प्लॅन. प्लॅन कसा करायचा आहे तुम्हाला 90 दिवसाचा,
तर 90 दिवसाचा जो प्लॅन आहे, सॉरी 90 दिवसाचा जो प्लॅन आहे तो कसा करायचा आहे, याला 3 प्लॅन मध्ये डिवाइड करायचं आहे. एक लॉंग टर्म प्लॅन, ठीक आहे, लॉंग टर्म म्हणजे मोठा प्लॅन एक, ठीक आहे, एक लॉंग टर्म प्लॅन तो 35 दिवसाचा करा. शॉर्ट टर्म प्लॅन जो आहे तो 25 दिवसाचा करा. आणि हे सॉरी मिड टर्म बरं का, हा शॉर्ट टर्म नाही, मिड टर्म याला म्हणाल मी. हा मिड टर्म प्लॅन 25 दिवसाचा करा आणि शॉर्ट टर्म प्लॅन किती दिवसाचा करा, तो करा जवळजवळ 20 दिवसाचा. 35 25 किती झाले, 60 आणि हे 20 80, 10 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा भेटताय. तुमचा कुठं वेळ झाला, वेळ वाया गेला, आजारी पडले किंवा एखादा प्लॅन पूर्ण नाही झाला त्याच्यासाठी. 5 विषय जे आहे, जे हाय स्कोरिंग विषय, कोणते कोणते हाय स्कोरिंग आहे, पॉलिटी, जिओग्राफी. हाय स्कोरिंग पेक्षा जे फिक्स विषय जे तुम्हाला दररोज हे करायचे म्हणजे याचा प्लॅन बनवायचा आहे, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि कोणता सायन्स अँड टेक. ठीक आहे, हे जे 5 विषय हे तुम्हाला आता बघा, हा 35 दिवसाचा प्लॅन आहे म्हणजे प्रत्येक विषयासाठी किती दिवस भेटतात, 7 दिवस भेटतात. 7 5 35 बरोबर. 7 दिवसात पॉलिटी 100% वाचून होतं. एक दिवस तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचं, टॉपिक काढायचे आणि तेवढे टॉपिक वाचायचे पुढचे 6 दिवस. सेम करायचं जिओग्राफीचं, सेम करायचं इकॉनॉमीचं, सेम हिस्ट्रीचं, सेम सायन्स अँड टेकचं. ठीक आहे, पण आता 2 विषय उरतात, ते म्हणजे मॅथ अँड रिझनिंग आणि करंट अफेअर्स. हे 2 विषय तुम्हाला डेली दुपारी 1 तास हे करायचं, 1 ते 1.5 तास. ठीक आहे, मॅथ आणि रिझनिंग आणि करंट अफेअर दररोज रात्री करायचंय तुम्हाला. ठीक आहे, 1 तास एवढं तुम्हाला डेली करावं लागेल. बाकीचे विषय तुम्ही अशा प्लॅनने करा. पुढचा 25 दिवसाचा प्लॅन काय करा, 5 5 25, 5 दिवस एका सब्जेक्टला द्या आणि नंतर 20 दिवसाच्या याला 4 दिवस एका सब्जेक्टला द्या. 3 रिव्हिजन पूर्ण होतील तुमच्या. 3 रिव्हिजन मध्ये परफेक्ट होऊन जाल सगळं. आता ती रिव्हिजन कशी करायची ते समजून घ्या. बघा, रिव्हिजन तुम्हाला मित्रांनो, रिव्हिजन जी आहे ती काय करायची, तुम्ही जे दिवसभर जे वाचलेलं आहे ना, पूर्ण डेला जे वाचलेलं आहे ना, पूर्ण दिवसभर, ते रात्री झोपायच्या आधी अर्धा ते पाऊण तास जे दिवसभर वाचलेलं आहे ते फक्त वर डोळ्याखालून घालायचं. कोणत्या कोणत्या ठिकाणी अंडरलाईन केली, कोणत्या कोणत्या, ही गोष्ट तुम्ही गाठ बांधून घ्या. हे तुम्हाला करायचंच आहे. हे बरेच मुलं करते नाही. दिवसभर जे वाचलं ते अर्धा ते पाऊण तास रात्री रिवाईज करायचं. हे दररोज कराल तर काय होईल माहिती का, दिवसभर वाचलेल्या टॉपिकचे रिव्हिजन होईल. ठीक आहे, पहिल्या प्लॅन मध्ये तुमची 2दा रिव्हिजन होईल एका टॉपिक, दुसऱ्या प्लॅन मध्ये 2दा होईल, तिसऱ्या प्लॅन मध्ये 2दा होईल. 6 वेळा रिव्हिजन संपलं ना, काय याच्या पलीकडे, सगळं लक्षात राहील, पाठ होऊन जाईल डायरेक्ट. फक्त ही गोष्ट आवर्जून करा. मी रिव्हाइज दिवसभर जे वाचलंय ते रिव्हाइज केल्याशिवाय झोपणारच नाही. भले दिवसाचं तुमचं टार्गेट पूर्ण नाही झालं तरी 1 तास आधी बंद करा अभ्यास आणि 1 तास ही रिव्हिजन करा. जेवढं वाचलंय तेवढं. विश्वास ठेवा माझ्यावर, पास व्हा. आणि ही जर गोष्ट तुम्हाला जर ऍक्सेप्टेड असेल तर चॅलेंज आहे तुम्हाला, चॅलेंज ऍक्सेप्टेड टाका आपल्या याच्यामध्ये, चॅलेंज ऍक्सेप्टेड अशी कमेंट टाका. ठीक आहे, पुढच्या 3 महिन्यामध्ये मी जे दिवसभर वाचेल ते रात्री एकदा रिव्हाइज करील, याचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. हे 3 महिने करा. ज्या दिवशी पेपर होईल, पेपर झाल्यानंतर तुम्ही कॉल कराल मला, सर खूप फायदा झाला, म्हणजे मी ह्या वर्षी पास होईल, डायरेक्ट हीच कमिटमेंट राहील. खूप चांगल्या लीडने पास व्हाल. ठीक आहे, तुम्ही हे जर ऍक्सेप्ट केलं असेल तर नक्की कमेंटमेंट टाका, चॅलेंज ऍक्सेप्टेड. रिव्हिजनचं कळलं तुम्हाला. आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे क्वालिटी स्टडी. थोडाच वेळ करायचा आहे, 7 ते 8 तास करायचा, पण क्वालिटी. झोपलेल्या अवस्थेत, झोप झालेली नाही, लायब्ररीत जाऊन झोपताय तसा अभ्यास नाही करायचा. पूर्ण झोप रूमवरच घ्या, काही फरक पडत नाही 1 तास जास्त झोपले. पण ज्या वेळेला लायब्ररीत जाल त्यावेळेला एकदम शांत फ्रेश माइंडने अभ्यास करा. नाहीतर लवकर उठताय, जाता लायब्ररीत आणि लायब्ररीत 2 तास झोपा काढताय, काय क्वालिटी स्टडी होणार आहे. असेच वर्षानुवर्ष निघून जात आहे. पूर्ण झोप घ्यायची, फ्रेश उठायचं, लाईट नाश्ता करायचा, हेवी नाही, लाईट नाश्ता करायचा. नाही तर 2 प्लेट पोहे खाले आणि तुम्ही लायब्ररीत गेले तर झोप येणारच ना. बॉडी काय करेल. लाईट नाश्ता करा, 2-3 महिने जरा त्याग करा. लाईट नाश्ता करून बसायचं अभ्यासाला. दुपारी थोडंसं व्यवस्थित जेवण करायचं. थोडंसं अर्धा तास जरी झोपले जेवणानंतर तरी चालेल. परत झोपेतून उठले, आले, परत 3-4 तास बसायचं. 8 तास डेलीचा अभ्यास झाला पाहिजे. 8 तास त्याच्यामधला 1 तास जो आहे, 9वा तास जो आहे, 8 तास अभ्यास करा आणि 9वा तास जो आहे तो रिव्हिजनसाठी द्या. बाकीचे उरलेले 15 तास मजा करा. पण हे 8 तास एकदम क्वालिटी. त्या 15 तासामध्ये तुम्हाला 8 तास झोप घ्यायची, उरलेले 7 तास तुमचं जेवण खावण हे ते टाइमपास, फोन बिन काय असेल ते. पण हा 8 तासामध्ये नो फोन, नो डिस्ट्रॅक्शन. कोणी डिस्टर्ब करत असेल तर त्याला दूर करायचंय. मला क्वालिटी स्टडीवर भर द्यायचा आहे पूर्णपणे, अशा पद्धतीने.
ठीक आहे, हे सगळं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर प्लॅन केला, अभ्यास केला, तर तुम्ही 100% पुढच्या 3 महिन्यामध्ये पास व्हाल. गट ब पास व्हाल, गट क पण पास व्हाल. आणि हे जर व्यवस्थित केलं तर तुमचा मेन्सचा एक विषय GS2 तो पण तयार होतो. फक्त राहिलं मराठी, इंग्लिश. एवढं सोपं आहे. तुम्ही फक्त स्ट्रॅटेजिकली अभ्यास करा. स्ट्रॅटेजिकली अभ्यास करणं लय अवघड आहे. आता कोणतं 8-10 दिवसांनी कोणाचा तरी एखाद्या टॉपरचा व्हिडिओ येईल. तुम्ही तो बघाल. परत तुमची स्ट्रॅटेजी चेंज करून टाकाल. तसं करू नका. तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. हे तुम्हाला गोष्टी कळतात. तुम्ही तेवढे मॅच्युअर्ड आहात. काय प्रॅक्टिकल गोष्टी. प्रूफ दाखवलेले. हे कोणी दाखवत नाही. रिसर्च करत होतो 2 दिवसापासून. ते प्रश्न काढत होतो. काय दाखवायचं? किती प्रश्न रिपीट झालेले. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. काही अडचण आली तर आपला नंबर आहे बॅच घ्यायला 95 22 15 84 या नंबरवर कॉल करा. स्वाध्याय अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. तिथं सर्व प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. त्या प्रश्नपत्रिका तिथून डाउनलोड करा. ठीक आहे. आणि तुम्हाला काय होईल त्याचा प्रचंड फायदा होईल. त्याचा झेरॉक्स मारून आणा आणि मी सांगितलेल्या गोष्टी करा. ओके. चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.